नमस्कार. मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. माणसाला खरं तर स्वातंत्र्य खूप प्रिय आहे, मुक्त राहायला आवडतं. तरीही मग एखादा नात्याचा बंध का त्याला आवडतो? एखाद्या नात्यामध्ये त्याला राहायला का आवडतं? रक्षाबंधन तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या निमित्तानं सादर करते आहे. राखीची ओवाळणी मागणार आहे, राखीची ओवाळणी मागणार आहे. भाऊराया हक्कानं नात्याचा बंध समजावणार आहे. एकाच आईच्या उदरामधून जन्माला आलो, म्हणून आपण एकाच रक्ताचे झालो. कित्येक खेळ एकत्र खेळलो, भांडलो, खळखळून हसलो, रुसलो. एकमेकांच्या आजारपणात तेवाकडे हात जोडितो झालो. जी माया मला दिलीस, जी ऊब मला जाणवली, जी सुरक्षितता मला दिलीस, तीच साऱ्यांना देशील का? भाऊराया, तीच साऱ्यांना देशील का? प्रत्येक वेळी नसतोच रे पुरुषार्थ दाखवायचा, प्रत्येक वेळी पुरुषार्थ नसतोच रे दाखवायचा, प्रत्येक वेळी नसतोच रे आवाज वाढवायचा, प्रत्येक वेळी नसतोच रे हात चालवायचा. भाऊराया, या जगाला ना गरज आहे उबदार ओंझळीची. भाऊराया, या जगाला गरज आहे उबदार ओंझळीची आणि त्या उबदार ओंझळीने निगुतीने जपण्याची. ठसठसणाऱ्या खोलवर जखमेला फुंकर मारण्याची, प्रेमाची अलवर पखरण घालण्याची. आपलं हे भावा बहिणीचं नातं तर असंच दृढ राहू दे, आपलं हे भावा बहिणीचं नातं तर असंच दृढ राहू दे आणि या विश्वाचा बंधू होण्याचा मान तुला मिळू दे. साऱ्यांनाच तुझी ती वात्सल्याची, प्रेमाची, आश्वासक सोबतीची, मी आहे तुझ्यासह या विश्वासाची साथ मिळू दे. राखीची ओवाळणी मागणार आहे. भाऊराया हक्कानं नात्याचा बंध समजावणार आहे. तर या बंधात राहायला का आवडतं? तर जसं स्वातंत्र्यप्रिय आहे तसंच या जीवनाच्या संग्रामात, जीवनाच्या प्रवासात आपल्याला मी तुझ्यासोबत आहे हा एक आश्वासकपणा लागतो आणि म्हणून ही नात्याचे बंध, नात्याची वीण जपणं गरजेचं आहे. धन्यवाद.